8 डिसेंबर गुरुवार. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधन ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ती मुक्तिदायकम. विरिंची विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. आज सकाळी 7:30 वाजता मिठीतलईच्या मुनिनिवास आश्रम सोडला आणि 11:30 वाजता सुवा या गावी 15-16 किलोमीटर चालून आलो. मिठीतलई हा सगळा भाग रेवा खंडात नर्मदेचा चरण भाग म्हणून येतो. त्यामुळे येथे केलेल्या साधनेचे 8 पटीने जास्त फळ मिळते असे मानले जाते. आपण चरणपूजा श्रेष्ठ मानतो. दत्त संप्रदायात सुद्धा गुरुचरणांची पूजा आपण करतो. विठ्ठला समचरण तुझे धरिते म्हणजे विष्णू स्वरूपाची सुद्धा आपण चरणपूजा श्रेष्ठ मानतो. तसेच नर्मदेचाही हा चरणाचा भाग मानला जातो. त्यामुळे तिची येथील पूजा महत्त्वाची मानली जाते. येताना संपूर्ण टार रोडनी आलो, पण हा सगळा भाग रिलायन्स कंपनीच्या अखत्यारीत येतो असे दिसते. समुद्रकिनारा आहे, मध्ये रस्ता आणि रस्त्याच्या कडेला रिलायन्सतर्फे मरीन टर्मिनसचे काम जोरात सुरू आहे. पुढे त्यांच्याच ऑइल रिफायनरीज आणि काही प्लांट्स आहेत. थ्रूआऊट 15-16 किलोमीटर त्यांनीच व्यापलेले आहे. त्यामुळे त्यांच्या गाड्या, वर्कर्सची वर्दळ, प्रदूषण सगळे अस्तित्वात होते. गेल्या महिन्याभरात प्रदूषण कसे ते माहीतच नव्हते. त्यामुळे त्याचा त्रास खूप झाला. सुवा या गावी मंदिरात पोचलो. तेथे भोजन प्रासादी घेतली आणि 2 वाजता पुढे निघालो. परत डांबरी रस्त्याने आणि काही भाग शेतातून. पण येथील वातावरण समुद्रकिनाऱ्याचे असल्यामुळे पूर्णपणे वेगळेपणा जाणवतो. मैयाचा नदी किनारा आणि समुद्रतट ह्या वातावरणात खूप फरक आहे. काही मिठागरे येथे येताना दिसली. शेती तुरळक आहे, त्याचा रसरशीतपणा कमी आहे असे जाणवतो. असा वातावरणातला फरक अनुभवत संध्याकाळी 6 वाजता कलादरा या गावी धर्मशाळेत पोचलो. जवळजवळ 50-60 जणं ह्या आश्रमात आले आहेत. आश्रम पूर्ण भरला आहे. गावात जेवणाची सोय नाही. एका घरी आम्हाला वाटेत हाक मारून चहाला बोलवलं आणि चहा दिला. आणि गावात इथे आल्यानंतरसुद्धा आमची खिचडी आणि भाजी पोळीची सोय एका घरी केली गेली. आज जवळजवळ आम्ही 25 किलोमीटर चाललो. आता मात्र दमलो आहोत. अजूनही आम्ही इतके चाललो, आम्ही असे आलो, असे गेलो असा सारखा उल्लेख केला जातो. पण खरंच मनाशी विचार केला तर कधी मॉर्निंग वॉकसुद्धा न करणारी मी, नियमित न चालणारी मी, सर्वसामान्य शक्ती असलेली मी आणि गेले महिनाभर रोज 15, 20, 25 किलोमीटर चालते, हे कसं शक्य होतं? तर असं आहे, नाहम करता हरिही करता, हरिही करता ही केवलम. करता करविता कोणी दुसराच आहे, चालवणारी कोणी दुसरीच आहे. मी तर केवळ बाहुली आहे. मैया मोरी मैं नहीं पैदल आई, रेवा मोरी मैं नहीं पैदल आई. हाथ पकड़ के तूने चलाया, राह दिखा के तूने संभाला. मैया मोरी मैं नहीं पैदल आई, रेवा मोरी मैं नहीं पैदल आई. भोजन प्रसादी तूने दिलाई, समय समय पर राह दिखाई.
तू ही लेकर आई मैया मोरी, मैं नहीं पैदल आई रेवा मोरी, मैं नहीं पैदल आई। तूने बुलाया तूने चलाया, तू ही मुझको लेकर आई मैया मोरी, मैं नहीं पैदल आई रेवा मोरी, मैं नहीं पैदल आई। तेरी कृपा जब मुझ पर बरसी, मैं दौड़ी चली आई मैया मोरी, मैं नहीं पैदल आई रेवा मोरी, मैं नहीं पैदल आई। कण कण में ही तू ही समाई, शक्ति बनकर साथ दिलाई, तू ही मुझ में समाई मैया मोरी, मैं नहीं पैदल आई रेवा मोरी, मैं नहीं पैदल आई मैया मोरी, मैं नहीं पैदल आई। थोडक्यात मी चालत नाही, ती चालवते, वाट दाखवते, नेते, खाऊ पिऊ घालते, माझ्यासाठी ती कष्ट घेते। किती भाग्यवान आहोत आम्ही सारे परिक्रमावासी। अनेक रूपात ती सतत आमच्याबरोबर खाता पिता उठता बसता सतत आहे, आणि हे सगळे न मागता ती देते, करवून घेते। ह्याहून वेगळं काय मागावं त्या माऊलीकडे? माऊलीच आहे ती, न मागताच देते। सगळे विचार इथे थांबतात, शब्द इथे खुंटतात, म्हणून मी इथेच थांबते। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर।